गोदावरी पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे। गेल्या 48 तासापासून रिपरिप पाऊस तर होताच, पण काही वेळेस खूप मोठ्या प्रमाणात पाऊस आल्यामुळे अनेक बहुतांश धरणांमधून या ठिकाणून विसर्ग होताना दिसतोय। जवळजवळ 40,000 क्युसेक्स वेगाने विसर्ग हा नांदूरबादेश्वर धरणातून गोदावरीमध्ये विसर्जित केला जातोय आणि त्यामुळे संपूर्ण पाणी हे मराठवाड्याकडे जात आहे। सर्वात भीषण परिस्थिती आहे ती म्हणजे सध्या रामकुंडावर 14,000 क्युसेक्स वेगानं पाणी हे सोडलं जात आहे आणि त्यामुळे मारुतीच्या तोंडापर्यंत पाणी या ठिकाणी आलेलं आहे आणि त्यामुळे मारुती बुडण्याची पण शक्यता या ठिकाणी आहे। परिणामी नियंत्रित अवस्थेमध्ये पाण्याचं विसर्जन होत असल्यामुळे सध्या परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे। नाशिक महापालिकेने आपत्कालीन विभागाला सतर्क केलेला आहे। गोदावरी नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर गोदावरीच्या आसपास असलेल्या सर्व बाजारपेठांमध्ये दुकानदारांना सुद्धा अलर्ट करण्यात आलेला आहे, आपलं सामान काढून घेण्यासाठी, आपले साहित्य काढून घेण्यासाठी। एकूणच पाऊस